रुपाली रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आजची रेसिपी आहे कोथिंबीरच्या वड्या। तर अगदी सोप्या पद्धतीने आपण ही वडी करणार आहोत। तर यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, ही धुवून स्वच्छ बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि मिरची बारीक चिरून टाकलेली आहे। आता यामध्ये आपण हळद टाकलेली आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा मसाला टाकलेला आहे, कारण आपण एक मिरची घेतली असल्यामुळे मसाला थोडा टाकत आहोत। चवीनुसार त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे। आता हे बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये थोडं देखील पाणी आपण टाकलेलं नाहीये। निव्वळ कोथिंबीर आणि बाकी सगळं साहित्य मिळून फक्त मळून घेतलेलं आहे। तरीही चांगलासा आपण गोळा करून घेतलेला आहे। हा गोळा आपला तयार आहे। आता हा थापून घेऊया जाळीवर। आता हे वाफण्यासाठी आपण ठेवू। उकळी आली आहे पाण्याला। आता हे आपण वाफायला ठेवू। 15 मिनिटं आपण वाफवून घेऊ। आता हे मस्तपैकी शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अजिबात त्याला सॉफ्टनेस नाही आहे, कडक असं झालेलं आहे। आता हे आपण कापून घेणार आहोत। आता ह्या तुम्ही वड्या बघू शकता, आपण एकाच साईजच्या केलेल्या आहेत, चौकोनी अशा। सेम त्याच पद्धतीने तुम्ही पण कट करून। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, यात आपण ह्या वड्या सोडूया। सर्व वड्या आपण टाकलेल्या आहेत त्यामध्ये। आपल्या कोथिंबीर वड्या आता तयार आहेत, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित अशा तळलेल्या आहेत दोन्ही साईडून। अशा आपण बाकी सर्व पण करून घेऊ। तयार आहेत। तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट वर लाईक करून सांगा।